लक्ष्मणरावजी गुट्टे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृतज्ञता मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख आपल्या सर्वांचे नेते माननीय पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय उदय सामंत साहेब, प्रकाश आबिटकर साहेब, महेश तपासे दादा, राजेंद्र पाटील एड्रावकरजी, सुनील भुसाराजी आणि सर्व आदरणीय या ठिकाणी उपस्थित रंजन दादा ठाकरेजी, उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी गुट्टे साहेबांना शुभेच्छा देतो की जुन्या आठवणींना या ठिकाणी आज उजाळा मिळतोय की 25 वर्षापूर्वी या ठिकाणी रणजितदादा युवक काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू झालं आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आम्ही सर्वजण त्यावेळेस आमचे वडील स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे हे खूप काळ काँग्रेसमध्ये माननीय पवार साहेबांसोबत त्यांनी काम केलं आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांसोबत शेवटपर्यंत ते काम करत होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा शहर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं। त्या काळात नगरपालिका असो इतर निवडणुका सुद्धा सर्व त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढलो आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आजही साहेब जेव्हा आले तेव्हा याही वयात साहेबांचा हा उत्साह पाहून खऱ्या अर्थानं आज आम्ही प्रत्येकजण जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी निश्चित साहेब आपल्याकडे पाहून आम्ही आपला आदर्श घेतो की समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करत असताना एक जिद्द मनामध्ये ठेवून काम केलं पाहिजे आणि नेहमीच आपण आमच्या सर्वांचे हिरो आहात, आपण सर्वांचे आमचे आदर्श आहात की आपल्याकडे पाहून आम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तर आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। कारण मी साहेबांना लहानपणापासून पाहतो, मला आठवतं की ज्याही वेळेस साहेब बुलढाण्यामध्ये आले त्यावेळेस नेहमी आमच्या घरी आलेले आणि लहानपणापासूनच साहेब आमच्या घरी येणं जाणं असल्यामुळं आणि वडील आमचे साहेबांचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे लहानपणापासून मी साहेबांना पाहत होतो आणि आज मला आनंद आहे की त्यांच्यासमोर मला 2 शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते आहे। परत एकदा मी हा योग आणल्याबद्दल गुट्टेजींचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की साहेब निश्चित